आज लागला बरं फोन. काय तर माझ्या छोट्या बहिणीशी मला बोलायला फार आनंद होतो. बोला बोला ताई. काहीच माझा ना ताई इतकं सुंदर छोटा अनुभव आहे. हा हा मी तुम्हाला सांगितल्यानंतर हा 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 हा. काय झालं, मी आता नातीकडे राहते ना पुण्याला. हो 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 हो, बोलला हा होता मग तुम्ही. ते कचरा घेणारे येतात तिथे. अच्छा अच्छा. दोघं नवरा बायको आहेत ते. हा तर हा. त्यांचा मुलगा जवळजवळ 1.5-2 वर्षापासून निघून गेला घरातून. अरे 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 अरे, हा हा ते तिकडचे परभणीकडचे, पण इकडे मुलींचं लग्न करायला कर्ज झालं म्हणून इकडे आले ते. अच्छा, इकडे हा हा. आले. हा पोट भरायला काही बा थोडी शिल्लक पडेल. मग बरोबर तो आहे, हो. इथे आला, त्याने गाडी पण घेतली म्हणे मोटरसायकल, आणि काय झालं तो निघून गेला घरातून. अरे 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 अरे, ते हा. असे नाराज नाराज राहायचे. मग आमच्याकडे पोचा लावण्यात बाई आली, तिच्या जवळ ती रडली, त्याची आई. आई ग. म्हणे लोक लोक सांगतात की त्याला मारून टाकलं, तो अरे काही अरे अरे जिवंत नाहीये, तुमचा एकुलता एक मुलगा येणार नाही परत, असं तसं. अरे अरे. मग आले ताई ते दुसऱ्या दिवशी कचरा घ्यायला. हा 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 मग मी बाहेर निघाली. हा चहा चहा केला, त्यांना हा दोघांना चहा दिला. हा आणि म्हटलं तुम्ही रडता का असं? हा तुम्हाला कोण सांगते की तुमचा मुलगा मेला? हा हा. तुमचा मुलगा जिवंत आहे. हो. अरे वा, हा हा बरं का, तुमचा मुलगा जिवंत आहे आणि तो तुमच्याकडे येईल. हा हा. निदान नाही आला तर त्याचा फोन तरी येईल तुम्हाला. पण बरोबर आहे. तुम्ही एकच ठेवायचं की माझा मुलगा जिवंत आहे. हो, त्याला बरोबर कोणीच आहे. काही केलं नाही. आणि हम्म. बघा म्हटलं, मी आजपासून तुमच्या मुलीला करता स्वामींची काहीतरी सेवा करते. बाप रे, तुम्ही हो सेवा बरं का करणार ताई. होता? आई हो. गो, हो. कमाल आहे. म्हटलं मी करते, मला हम्म. सेवा करायची. हा ताई मग त्या दिवशी मी त्यांना असं म्हटलं, आणि मी संकल्प केला. तर हा एक माळ करायची. हा गुरुकष्ट सूत्र एकदा म्हणायचं, हा हा. आणि एकदा आपला तारक मंत्र. अरे वा, हा हा. एवढं रोज. बाप रे. हम्म. ताई तिसऱ्या दिवशी ते दोघ जण आले. काय म्हणता? हो. हे अरे वा. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणे ताई आमचा मुलगा आहे, अरे वा. जिवंत आहे. त्याचा अरे. आम्हाला फोन आला की अरे वा. मी आहे असं. आई गो, किती दिवस झाले तो गेला होता? 1.5 वर्ष झालं त्याला. बाई गो, बघा ताई, तरी 3 दिवसाच्या सेवेने. हो ताई 3 दिवसाच्या. आणि किती मग तुमची कमाल आहे ताई, किती मनापासून खूप सेवा केली खूप असेल तुम्ही. खूप खूप ताई. मी म्हटलं मला ते आई वडिलांचे म्हणजे अश्रू बघितले जात नाही. आई ग. स्वामी माझं बाजूला ठेवा, स्वामी आई ग. तुम्ही माझं बाजूला ठेवा, पण त्यांचं करा. तर बापरे. ताई त्यांनी मला बरोबर तिसऱ्या दिवशी सांगितलं, ताई म्हणे आमचा मग मुलगा जिवंत आहे बरं म्हणे, अय्या. आणि त्याचा आम्हाला फोन आला म्हणे. वा वा तर वा. म्हटलं मग त्याचा फोन आला ना, तो येईल म्हणे. हो, हा त्याने सांगितलं की हा माझ्यावर थोडं कर्ज झालेलं आहे, हा तर हा. मी दिवाळीपर्यंत येतो. अरे ठीक आहे, वा. दिवाळीपर्यंत येतो ना, तोपर्यंत मी मग कुठेही असो, मी बसता उठता कशी तरी काही असो ती सेवा करेल त्याच्यासाठी. तुम्ही करणार तो आहे? हा तर चालू आहे माझं. वा. काल मी चांगलं. गाडीत होती तरी पण मग तिथल्या तिथे म्हणून घेतलं, असं कुठे बसले बापरे. की तिथल्या तिथे वा करू. वा तर वा. येईल, तर तो म्हणतोय ना मी दिवाळीपर्यंत येईल असं. अरे वा, मग आपला तुमच्यावर तर शब्द केला स्वामींची आहे, आपण खूप चालू कृपा राहील. ठेवू बुवा असं. अगदी बरोबर आहे. नाही तुमच्यावर का? तर स्वामींची खूप कृपा राहील अजून ताई. हा. हो आहेच ना. आहे काय. आहेच. त्यांनी मला बऱ्याच वेळा बचवले ताई, खरंच बऱ्याच आहे. वेळा. बघा. काही काही मी सांगेल तुम्हाला नंतर, काही काही गोष्टी इतक्या आहेत ना. हो हो खूप. हो. हो. आता तुमच्या. परवा माझी एक नात आजारी होती. हा हा. तर तिच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या होत्या. अरे बापरे, हा हा. हो, मग तिला ऍडमिट केलं होतं. आणि हम्म. मी आपलं ते मेडिक्लेमचं घेतलेलं आहे. हा हा हा. ते त्यांनी काय सांगितलं डायरेक्ट की कंपनीच्या लोकांनी, त्या डॉक्टरनी, की हा. म्हणे तिची ऍडमिट करायची हे नव्हती, तुमच्या डॉक्टरांनी कसं काय करून घेतलं, अरे आमच्या याच्यात ते बसत नाही, अरे आम्ही ते पैसे तुम्हाला बिल देणार नाही, असं तसं. अरे काही अरे. मी तेव्हाची बसली देवाजवळ. हा. ते रात्री 11 वाजेपर्यंत स्वामींजवळ गप्पा मारत होती, सांगत होती तुम्हाला काही झालं तरी माझ्यासाठी हे करावं लागेल. बापरे. आज माझा मुलगा कुठून पैसे आहे. हो हो हो. मला सकाळी बातमी आली वाटतं ताई, खरं मला सकाळी बातमी अरे. हो. तो परत रक्त द्यायला गेला, हा रक्त घेतली. हा. मग तो बोलला त्यांना किती पैसे झाले, नाही म्हणे तुमचं येऊन गेलंय म्हणे. अरे वा. बरं का ताई, खरंच किती माझी छान खूप. ताई. खूप अगदी खूप तुमचं खूप नाव खूप. सांगायचंय ताई तुम्हाला? हा. सांगा ना. सांगते ना. हं. उषा पाटील. हा. पुण्याहून हा. बोलताय ना? नाही, आमचं गाव तर
चोपड्याजवळ आहे. हो माहिती आहे, पण खेडेगाव. तुम्ही पुण्याला आहेत ना सध्या. हा हा हा. आता आली मी गावाकडे 2-3 दिवसासाठी. अच्छा अच्छा, एक आता मुलगा अमळनेरला पण आहे ना मला वाटतं तुमचा. हा अमळनेरला पण कोणतरी राहतं ना तुमचं हा, मुलगा राहतो ना. काल मुलगा. त्याच्याकडे मुक्कामी होती. हा 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 हा, हा. काल त्याच्याकडे होती आणि आज घरी आली मग सकाळी हम्म. हातेडला. आमचं गाव हातेड आहे. अच्छा अच्छा, तर हा 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 हा. हा, तिथे आली मग मी. मी शेअर करते हा, ते खूपच सुंदर अनुभव आहे खूप तुमचा. खूप खूप मी सांगेल तो आल्यानंतर. मी त्यांना म्हटलं तो आला की मला अगोदर भेटायला आणा. हो हो, खरंच खूप छान ताई हा. तेच. मी स्वामी समर्थ ताई. हो बेटा, छान माझा फोन उचलल्याबद्दल आभारी मी हा. स्वामी समर्थ. हा हा. हा.